नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या काही टिप्स पाहणार आहोत. त्यामधली पहिली टिप्स आहे, हाताला किंवा पाटावरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर आपण कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळायचा. त्यामुळे हाताचा आणि पाटावरवंट्याचा वास लगेच जाण्यासाठी मदत होतो. दुसरी टिप्स आहे, पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. त्यामुळे पुऱ्या खुसखुशीत बनतात. तिसरी टिप्स आहे, मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा. त्यामुळे आपली करी घट्ट अशी बनते. तर चौथी टिप्स आहे, डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. जर आपण डोसे करताना त्यात पोहे बारीक करून मिसळले तर आपले डोसे कुरकुरीत होतात. त्यानंतर आपण पाचवी टिप्स पाहणार आहोत. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही. जर आपण दूध पातेल्यामध्ये उकळायला ठेवणार असेल तर आपण पातेल्यात पाणी पहिल्यांदा एक अर्धा कप पाणी टाकूया किंवा नुसतंच आपण पातेलं पाण्याने हिसळून घेऊया, तरी आपलं दूध खाली लागणार नाही. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते. डाळिंबाची उसळ शिजत असताना जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंबिया अख्ख्या राहतात व त्याचे शिजून मेण होत नाही. तसेच डाळिंबिया शिजण्यापूर्वीच जर त्यात गूळ किंवा साखर घातली तर त्या ताठरतात व चांगल्या लागत नाहीत. आठवी टिप्स पाहणार आहोत. सॅलड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात. त्यामुळे त्या टवटवीत दिसतात आणि कडक राहतात. 9वी टिप्स पाहणार आहोत. साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका द्यावा. आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी. खिचडी मोकळी, नरम आणि चवदार होते. 10वी टिप्स पाहणार आहोत. वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद व चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते व स्वादही छान येतो. तर तुम्हाला ह्या किचन टिप्स कशा वाटल्या तर नक्की कमेंट करून सांगा. व असेच नवनवीन किचन टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.